बारामतीत घडलेल्या विमान अपघातात अजय दादांचे निधन झाले होते, परंतु हे निधन अपघाती होते की घातपाती होते, तर या संदर्भात आज सीआयडीच्या माध्यमातून एक नवीन माहिती आता समोर आलेली आहे। या माहितीमधून या संपूर्ण विमान अपघाताचा उलगडा लागलेला आहे। यासोबत या विमानाचा अपघाताचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाचं गुपित उघडकीस आलेलं आहे। यासोबत अरोराचे असलेले कॉन्ट्रॅक्ट्स, विमानात बॉम्ब असल्याचा समोर आलेला व्हिडिओ, प्रत्यक्ष दर्शकांनी पाहिलेले विमानाचे मोठे 3 स्फोट, खासगी संस्थेकडून अपघाताची तपासणी, अपघाताच्या दिवशी व्हीएसआर कंपनीचं बदललेलं विमान, बदललेला विमानाचा रंग, दादांचा आणि माझ्या पिंकीचा घात असे बोलणारे पिंकी माळेचे वडील, यासोबत पिंकी माळेच्या वडिलांनी दिलेली माहिती, यासोबत दादा जिवंत आहेत, दादा आता जर्मनीत आहेत असे उपस्थित केले जाणारे दावे, यासोबत विमानातील ब्लॅक बॉक्समधून समोर आलेली माहिती, व्हीएसआर कंपनीवरती अजून न झालेली कारवाई, गोंदियाच्या राईस मिलच्या फाईलमुळे रद्द झालेला दादांचा दौरा, पूर्व विदर्भातील नेत्यामुळे झालेला उशीर झाल्याने बुकिंग केलेले व्हीएसआर कंपनीचे विमान, यासोबत दादांच्या जीवाला धोका होता त्यामुळे त्यांना लपवून ठेवलेलं आहे असे बोलणारी महाराष्ट्र राज्यातील सर्व जनता, दादाकडे सत्ताधारी पक्षांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या असे बोलणारे खासदार साहेब, विमान कोसळण्याच्या अगोदर स्फोट, विमानात बॉम्ब होता का असा उपस्थित केला जाणारा प्रश्न आणि या प्रश्नावरती आलेल्या प्रतिक्रिया, यासोबत अख्खं विमान जळालं परंतु न जळालेली कागदपत्रे, न जळालेले गाड्याळ, न जळालेले जॅकेट, या संदर्भात आलेली महत्त्वाची माहिती, यासोबत विमानातील अजून न सापडलेली 6वी व्यक्ती, ATC तुटलेला संपर्क, बारामतीचा रनवेवरती नसलेल्या लाईट्स, नसलेली सुरक्षा, पायलटला दिसलेले धुक्यांमुळे झालेला अपघात, पायलटचा 50 कोटींचा विमा, पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का असा उपस्थित केला जाणारा प्रश्न, तर एकंदरीत अशा 90 पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे आता समोर आलेले आहेत। तर या संपूर्ण सविस्तर प्रकरणाचा रिपोर्ट आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत अफवा किंवा चुकीची माहिती न पोहोचवता जी पण काही सत्य माहिती समोर आलेली आहे तर तेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सत्य माहिती पाहण्यासाठी सविस्तर पहा। आता बघा, अजितदादा बोलले होते की राजकारण लय वंगाळ असतं, तर आपल्याला सर्वांना हा प्रश्न कोड्यात टाकत होता, परंतु हा प्रश्न आता सुटलेला आहे। पोरांनो, राजकारणामध्ये पडू नका, या राजकारणाऐवजी काहीतरी उद्योगधंदे करा, काहीतरी कामधंदे करा असं पण दादा बोललेले होते। तर हे दादा का बोललेले होते तर याचे महत्त्वाचे गुपित आता उघडकीस आलेले आहे। यासोबत अपघाताच्या दिवशी फक्त पायलटच बदललेला नव्हता तर त्यासोबत त्या विमानाचा रंग सुद्धा बदलण्यात आलेला होता। प्रत्येक वेळी दादांना जे विमान दिलं जायचं तर त्या विमानाचा रंग काळा असायचा, परंतु अपघाताच्या दिवशी जे व्हीएसआर कंपनीचं लेअरजेट 45 विमान वापरण्यात आलं तर त्या विमानाचा रंग पांढरा आणि मध्ये लाल कलरची पट्टी होती असा पूर्णपणे दावा पिंकी माळेच्या वडिलांनी केलेला आहे। तर या दाव्यामध्ये किती तथ्य आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। यासोबत राजकारणातील धुरंधर, महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब यांनी अजून न दिलेली महत्त्वाची माहिती, यासोबत जे अरोराचं कॉन्ट्रॅक्ट होतं या कॉन्ट्रॅक्टबद्दल महत्त्वाची माहिती, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती घेण्यात आलेला संशय, पिंकी माळेच्या वडिलांनी महत्त्वाची दिलेली माहिती, अमोल मिटकर यांनी केलेला दावा, सुनेत्रा वहिनींनी या अपघातावरती अजून न केलेली जास्त चर्चा, दादांनी बदललेली पाण्याची बॉटल, दादाचे देवगिरीतून निघतानाचे न दिसलेले फुटेज, दादा मुंबईच्या विमानतळावरती पोहोचल्याचे न दिसलेले अजून फुटेज, ब्लॅक बॉक्समधील माहिती, यासोबत ऐनवेळी विमानाचा बदललेला पायलट, खराब असलेले विमान, विमानात असलेल्या अवैध इंधनाच्या टाक्या, पक्षातील नेत्यांवरती नाराज असलेले दादा, पायलटच्या पत्नीने केलेला दावा, यासोबत ती मंत्रालयातील फाईलवरील सहीमुळे झालेला उशीर झाल्याने रद्द केलेल्या गाड्यांचा दौरा आणि बुकिंग केलेले व्हीएसआर कंपनीचे लेअरजेट 45 विमान, विदर्भातील नेता कोण हा उपस्थित झालेला प्रश्न, दादांच्या जवळचे नेते शांत का हा उपस्थित झालेला प्रश्न, पायलटला धुक्यामुळे न दिसलेला रनवे, ब्लॅक बॉक्स मध्ये पायलटने न दिलेला
मेडेकॉल यासोबत विमानातील 6 व्यक्तींचा दावा, विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असण्याचा दावा गोजोबावीच्या सरपंचांनी केलेला होता। यासोबत अख्खं विमान जळालं, परंतु त्यामध्ये जळालेली न कागदपत्रे, फॉरेन्सिक टीमला झालेला उशीर। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। खरंच दादा जिवंत आहेत का, हा प्रश्न पूर्णपणे महाराष्ट्रभर अजून सुद्धा पसरत आहेत। अशा प्रकारच्या बातम्या फिरत आहेत, त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादा जिवंत आहेत का किंवा दादा जिवंत नाहीत का, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। यासोबत काही ठिकाणी बोललं जात आहे की दादा जिवंत नाहीत, मग त्यांचा अपघात आहे की घातपात आहे, तर या संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांचा खरोखर घातपात झालाय का? अजितदादा कोणासाठी अडचणीचे ठरत होते का? अजितदादा आपल्याच पक्षातील नेत्यांना अडचणीचे ठरत होते का? का बाहेरील काही शक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे का? अशा प्रकारचे प्रश्न एका मोठ्या नेत्याने उपस्थित केलेले आहेत। तर या प्रश्नांवरती कोणाचे काय म्हणणे आलेले आहे, यासोबत 28 जानेवारीपासून म्हणजे ज्या दिवशी विमान कोसळलं तर त्या दिवसापासून आजपर्यंत कोणाचे काय म्हणणे समोर आलेले आहे, यासोबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या अपघाताविषयी पहिल्यांदाच आता महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता वेग मिळालेला आहे। CID वरती सुद्धा मोठा ताण बसत आहे। DGCA जी विमानाची संस्था आहे, कंपनी आहे, त्यांच्याकडून सुद्धा वेग पसरलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कोणती सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात। यासोबत अजितदादा 4 चाकी गाडीने मुंबईकडून बारामतीकडे येणार होते, परंतु ते विमानाने का आलेले होते हे तुम्ही कुठे ना कुठे ऐकलेले असतील, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे अजितदादांना 27 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी दादाने एक फोन आलेला होता। त्या फोनमधून दादांना काय काय बोलणं झालेलं होतं, यासोबत अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते तर त्या विमानातील जो ब्लॅक बॉक्स असतो नारंगी कलरचा, तर त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग तपासण्यात आलेले आहे का, सापडण्यात आलेले आहे का? यासोबत जे फुटेज होते म्हणजेच मुंबईच्या विमानतळाचे जे फुटेज होते किंवा बारामतीच्या जो रनवे होता तर त्या रनवेपाशी काय फुटेज होते तर ते आता समोर आलेले आहेत का? यासोबत मागच्या 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की मोठमोठे 3 स्फोट पाहायला मिळालेले आहेत। तर हे स्फोट कशाचे झालेले आहेत? अवैध असलेल्या इंधनाच्या टाका किंवा दुसऱ्या कशाचे स्फोट झालेले आहेत का, याविषयी आपण महत्त्वाची माहिती समोर बघणार आहोत। यासोबत सापडलेला ब्लॅक बॉक्स बंद असलेला केलेला दावा, या दाव्यामागील सत्य, यासोबत अजयदादा जिवंत आहेत, ते जर्मनीत आहेत, अशा प्रकारच्या व्हायरल केल्या जाणाऱ्या बातम्या, तर या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट पाहून घेऊयात, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होतील। तुमच्या मनामधील सर्व काही शंका असतील तर त्या दूर होतील। यासोबत तुम्हाला महत्त्वाची माहिती समजून जाईल। आता बघा, बारामतीत घडलेल्या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालेले होते, परंतु अजितदादा जिवंत आहेत, दादा परत आले आहेत। दादांच्या जीवाला धोका होता, त्या विमानातील 6वी व्यक्ती दादाच होते। अजितदादा सुखरूप आहेत, ते लवकरच एंट्री करणार, लवकरच पत्रकार परिषद घेणार आणि असं म्हणणार, 1 मिनिट मी त्या विमानामध्ये नव्हतोच असं कुठूनतरी येऊन दादा बोलतील असं सर्वांना वाटत आहे। अशा प्रकारच्या तशा प्रकारच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहेत। तुम्ही सुद्धा टीव्हीला पाहिलेलं असेल, पेपरला वाचलेले असेल, मोबाईलवरती यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला पाहिलेले असेल, दादांची एंट्री होणार, दादा गुपित आहे, दादांना लपवून ठेवलेलं आहे, तर यामागील काही सत्य आहे का ते पाहून घेऊयात। यासोबत काही ठिकाणी बोलवलं जात आहे की दादांचा अपघात आहे, दादांना संपवलं गेलं, दादांचा अपघात नाही तर घातपात आहे, अशा पण काही ठिकाणी चर्चा सुरू आहेत। वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। काही ठिकाणी बोललं जात आहे की दादांचा अपघात होता, काही ठिकाणी बोललं जात आहे की घातपात होता, आणि काही ठिकाणी बोललं जात आहे की दादांचा अपघात किंवा घातपात झालाच नाही, दादा जिवंत आहेत। तर अशा प्रकारचे प्रश्न कोड्यात टाकत होते, परंतु या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लागलेला आहे। यासोबत जो तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे दादा जिवंत आहेत का, ते आपण बघून घेऊयात। बघा, 28 जानेवारीची ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी काळी सकाळ ठरलेली होती,
कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने राजकारणातील दमदार नेतृत्व गमावलेलं होतं। या दिवशी पहिली बातमी आली। पहिल्या बातमीमध्ये सांगण्यात आलं की गोजूबावीच्या परिसरामध्ये एक विमान कोसळलेलं आहे। लगेच पुढची बातमी आली, या विमानामध्ये अजितदादांसह अजून 5 जण असल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर पुढची बातमी आली, अजितदादांसह अजून 5 जण जखमी झालेले आहेत। लगेच पुढची बातमी आली, अजितदादांसह अजून 5 जणांचा या विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे। त्यावेळेस ही बातमी तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल। ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या असतील। तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला असेल। तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असेल, कारण राजकारणातील दमदार नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने गमावलेलं होतं। हे सर्वांना मान्य करणे इतकं सोपं नव्हतं। राजकारणातील सर्वात मोठा हिरा म्हणजेच दादा होते, त्यामुळे सर्वांना अजून सुद्धा वाटत आहे की दादा जिवंत आहेत। परंतु खरंच दादा जिवंत आहेत का? खरंच ते परत येणार आहेत का? ते आपल्यामध्ये परत एकदा मिसळून भाषण करू शकतात का? त्या सर्व प्रश्नांनी तुम्हाला गोंधळून सोडलेलं होतं। त्या सर्व प्रकरणाचा संपूर्ण रिपोर्ट आपण पाहणार आहोत। यासोबत विमानाच्या शेपटीच्या भागामध्ये नारंगी कलरचा ब्लॅक बॉक्स असतो, तर तो ब्लॅक बॉक्स मिळालेला होता। ज्या दिवशी अपघात झालेला होता, तर तो अपघात 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 आसपास तो अपघात झालेला होता। त्या दिवशी काही तासांमध्ये नारंगी कलरचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलेला होता। तर या ब्लॅक बॉक्स मधून आज किंवा मागच्या 2 दिवसांपूर्वी काही माहिती समोर आलेली आहे का? यासोबत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती मिळालेली उत्तरे, यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न, यासोबत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले प्रश्न, अंजिनिया दमनिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न, तर अशा प्रकारे हजारो प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। परंतु त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दादा जिवंत आहेत का? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। सर्वांना वाटत आहे की दादांचा गनिमी कावा आहे, दादा परत येतील। परंतु खरंच दादा जिवंत आहेत का? तर ते परत येऊ शकतात का? या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आपण करणार आहोत। तुम्ही सोशल मीडियावरती बातम्या पाहत असाल, सर्वीकडे एकच बातमी फिरत आहे की दादा परत येणार। परंतु खरंच दादा येणार आहेत का? आणि काही ठिकाणी बोललं जात आहे की दादांचा अपघात नव्हता, तर तो घातपात होता, अशा काही चर्चा सुरू आहेत। यासोबतच दादांचे पुतणे म्हणजे शरद पवार साहेबांचे नातू रोहित पवार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे खुलासे करण्यात आलेले आहेत। रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार दादांना 6 महिन्यांपासून कशाची तरी भीती होती। त्यांना कोणीतरी पाण्याची जी बॉटल असते प्लॅस्टिकची, तर त्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटलीमधून इंजेक्शन टोचून काहीतरी त्या पाण्यामध्ये सोडेन असा दादांना संशय होता। त्यामुळे दादा काचेच्या बॉटलने पाणी पित होते, असा रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। अशा प्रकारचे दावे त्यांच्याकडून केलेले आहेत। यासोबत अजितदादांना कशामुळे उशीर झालेला होता? हे विमान कशामुळे बुकिंग केलेलं होतं? या विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे, दृश्यमानतामुळे किंवा पायलटच्या चुकीमुळे झाला की कोणीतरी त्या पायलटवरती हिप्नोटाईज करून त्याला काहीतरी ब्लॅकमेल करून अशा प्रकारे करायला भाग पडले होते का? अशा प्रकारचे सोशल मीडियावरती 100 पेक्षा अधिक प्रश्न व्हायरल होत आहेत। तर त्याची सत्यता आपण पाहणार आहोत। आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 28 जानेवारीची सकाळ, 28 जानेवारीच्या सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे मुंबईच्या देवगिरी बंगल्याहून मुंबईच्या विमानतळाकडे रवाना झालेले होते। सरासरी 8:10 ते लेअरजेट 45 VSR कंपनीच्या विमानामध्ये मुंबईहून बसलेले होते। तर त्यांच्यासोबत विदीप जाधव म्हणजेच त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव होते, पिंकी माळे होत्या, पाठक होत्या, सुमित कपूर होते आणि दादा होते। असे 5 जण त्याच्यामध्ये होते। जी 6वी व्यक्तींचा दावा केला जात होता, तर या विमानामध्ये 6 व्यक्ती नव्हत्या, अशी माहिती खुद्द DGCA कडून आलेली आहे। अशी माहिती महत्त्वाच्या संस्थांनी सुद्धा वर्तवलेली आहे। या विमानामध्ये 5च व्यक्ती होत्या। 6 व्यक्तींचा दावा हा चुकीच्या पद्धतीने समोर आलेला होता। या 5 व्यक्ती या मुंबईकडून बारामतीकडे रवाना झालेल्या होत्या। दादांचं जे लेअरजेट 45 विमान आहे, तर ते पुण्यामध्ये आलं। पुण्यावरून ते डायरेक्ट आता बारामतीच्या दिशेने चालत होतं। पहिल्यांदा त्यांना बारामतीच्या गोजूबावी परिसरातला रनवे दिसला। तर त्या रनवेवरती हे जे सुमित कपूर होते, तर त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये लँडिंग करण्याचा प्रयत्न केलेला असलेला दावा समोर येत आहे।
परंतु सुमित कपूर यांना अंदाज आला नाही किंवा त्यांना धावपट्टी दिसली नाही, धुक्यांमुळे त्यांना दिसलं नाही. त्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्ये दादांचं लेअरजेट 45 विमान हे लँडिंग करण्यात आलेलं नव्हतं, म्हणजेच उतरवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे पायलटने म्हणजे सुमित कपूर यांनी गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच परत एकदा विमान हवेत घेऊन जायचं आणि परत एकदा यू टर्न मारून माघारी त्याच रनवेवरती येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झालं की हे जे विमान आहे तर ते विमान ज्या वेळेस वळायचं होतं तर ते वळायच्या वेळेस एक पंख असा डाव्या साईडला वळला, अशा पद्धतीच्या माहिती महत्त्वाच्या शास्त्रज्ञांनी म्हणजे जे विमानाचे कोण संस्था आहेत, परांजपे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून ही माहिती वर्तवलेली आहे. मी काय स्वतःच्या मनाची माहिती सांगत नाही. तर एका साईडला मग हे झालं, मग हे विमानाचा फ्युल स्विच बंद केल्यामुळे झालं, इंजिन बंद पडल्यामुळे झालं, काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते विमान थांबलं आणि खाली पडलं का, त्यामुळे हा अपघात झालेला आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. तर एकंदरीत आता हे विमान कोसळलं. विमान कोसळल्याबरोबरच आगीचे 3 भडके उडाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी, म्हणजे ज्या ठिकाणी दादांचं विमान कोसळलं त्या ठिकाणच्या जवळच सरासरी 100 ते 200 मीटरवरती घरे आहेत. तर त्या घरामधील महिला असतील, पुरुष असतील, तर ते सर्वजण या अपघातास्थळी लवकरच दाखल झाले आणि त्यांनी पाहिलं तर एका पाठोपाठ आगीचे 3 स्फोट झाल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेला दिलेली आहे, मीडियाला सुद्धा दिलेली आहे. मग असा प्रश्न उपस्थित होत आहे की त्यामध्ये अवैध इंधनाच्या टाक्या होत्या का? जो रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेला होता तोच प्रश्न परत एकदा आता उपस्थित होऊ लागलेला आहे. परंतु आपला एकच दृष्टिकोन आहे या व्हिडिओचा दृष्टिकोन की दादा जिवंत आहेत की नाही. तर बघा, आलेल्या रिपोर्टनुसार, आलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला दादा जिवंत नाही. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी बारामतीमधील मेडिकल कॉलेजमध्ये दादांची पूर्णपणे तपासणी केली, DNA तपासणी असेल तर त्याच्या आधारावरती दादांची ओळख पटली, घड्याळावरून ओळख पटली, अंगावरील जॅकेटवरून ओळख पटली, अशा विविध गोष्टींवरून ही ओळख पटलेली आहे. जे गुजर आहेत बारामतीचे दादांचे मित्र त्यांनी सुद्धा ही ओळख पटवून दिलेली आहे आणि यासोबत जे दुसरे जे होते पिंकी माळी, विदीप जाधव, त्यांच्या घरच्यांनी सुद्धा ओळख पटवलेली आहे. 5 जणांचा मृत्यू झाला, परंतु हा मृत्यू अपघाती की घातपाती हे लवकरच DGCA आणि CIDच्या तपासाच्या माध्यमातून समोर येईल. यासोबत ब्लॅक बॉक्सची माहिती लवकरच काही महिन्यांमध्ये, काही वर्षांच्या आतमध्ये ही माहिती येईल. बघा, व्हिडिओचा दृष्टिकोन दादा जिवंत आहेत की नाही हा माहिती देण्याचा दृष्टिकोन होता, परंतु आलेल्या सर्व अपडेट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओचा दृष्टिकोन कोणाच्याही भावना दुखवणे किंवा कोणापर्यंत चुकीची माहिती न पोहोचवणे, फक्त सत्य माहिती दिलेली आहे.